बीड जिल्ह्यामध्ये काही जणांनी दहशतीचा हैदोस घातलेला आहे। आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। गोपीनाथ मुंडे यांनी त्याखाली सलोखा राखला, तो आत्ताच्या दोघांनी मोडीत काढला असं म्हणत मनोज जरांगेंनी मुंडे बंधू भगिनींवरती अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलेला आहे। तर न्याय मिळत नसेल किंवा लांबत असेल तर जनतेला रस्त्यावर उतरावंच लागेल। या मोर्चाचं लोण राज्यभर उसळणार असं म्हणत जरांगेंनी सरकारला इशारा दिलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। माझ्यासोबत मनोजदादा जरांगे पाटील आहेत। दादा, बीडची घटना आहे, विधानसभेत त्याच्यावर बरीच चर्चा झाली, काही लोक अटक झाली, SIT निर्माण झालं, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तरी 28 तारखेला एक मोर्चाचं आयोजन केलं, त्या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा जाणार आहेत। हा मोर्चा काढण्यामागचा उद्देश काय असतो? नाही, शेवटी न्याय जर लवकर सरकार देणार नसलं, मुख्यमंत्री गृहमंत्री सांगूनही जर ऐकत नसतील गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळवून देणार नसतील, तर शेवटी मग आता जनतेला न्यायासाठी रस्त्यावरती यावं लागणार आहे। पण मी रात्री सांगितलं मसाजो गावातून की मुख्यमंत्री साहेबांवरती अपेक्षा आशा आहेत समाजाच्या, ते पूर्ण करतीलच। परंतु कुठंतरी दिसतंय की लक्ष दिलं जात नाही, जाणून बुजून आरोपीला पाठीशी घातलं जातं। याला पकडायला इतका वेळ लागत नाही हो, एवढे काय कोणी ही नाही येत पकडायला, मोठमोठाले पकडतात पोलीस। हे तर काय चिल्लर येतो, एकदम चिल्लर येते, वाटतं फक्त ते फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणारे लोक आहेत। आता येणे आमच्या माणसाच मारून टाकायला लागलेत। कोण येते शाना, कोण म्हणतो वातावरण बिघडणारे, यांनी कोणचं वातावरण नीट ठेवलंय? आज नाही, 25-30 वर्षापासून सुरू आहे। लोकांची काही सीमा असते। आता तुम्ही सारखंच करत राहाल, त्याला पायली भरली म्हणतात। मग आता यांची पायली भरली, आता यांची आता पायली भरली। लोक 25-25, 30-30 वर्षापासून सहन करायला लागले। हे जे करणारे आहेत हे थोडेसे आहेत, त्याच्यामुळे अख्खा बीड जिल्हा बदनाम होता। केला यांनी केला। आता बीड जिल्हा स्वच्छ होणार आहे, हो स्वच्छ होणार। आता यांनी जर यांचे लोक दापिले नाही, यांनी जर सांगितलं नाही, तर लोकांचे सहनशीलता संपणार आहे। विरोधक नाव देऊ नका, शाने असले ना म्हणा, कोण आहे ते विरोधक नाव देऊ नका। ती घटनाच अशी घडली, त्याच्यात हर एकाचं रक्त खवळून उठायला लागलं, हर एकाच। त्याला राजकारणाकडे कशाला वडिता? आणि जर सरकारला वाटतंय हे राजकारण करतेत, विरोधक द्या ना न्याय। मग लोक तुम्हाला म्हणते सरकारनं न्याय दिला, तुम्हाला कामं करायचे नाही, दुसरा कुणी आवाज उठवायला लागला म्हणायचं तुम्ही राजकारण करायला लागला, हे चांगलं नाही ना। म्हणजे याचा अर्थ असा होतो मग खून करणाऱ्याला तुम्ही बळ द्यायला लागला। कुणी आवाज उठवला राजकारण करायला लागले, कुणी बोलायला लागलं नाही ते विरोधीचे आहेत, कुणी एखादा समाजाच्या वतीने उठायला लागला नाही ते आमक्याच ऐकतो, मग खरी परिस्थिती दडपवली जाते। म्हणजे याचा अर्थ तुम्ही मारे करायला पाठबळ द्यायला लागला, त्याचा अर्थ असा होतो। म्हणजे आवाजच उठवायचा नाही का लोकांनी? जनतेकडून सगळ्या गोरगरिबाच्या निवडण्याच्या निवडणुकीच्या टायमाला तुम्हाला मराठा पाहिजे, धनगर पाहिजे, मुसलमान पाहिजे, दलित पाहिजे, 18 पगड जातीचे पाहिजे, गोरगरीब मायक्रो OBC पाहिजे, तुम्हाला सगळ्या जाती धर्माचे लोक पाहिजेत। आणि हडपायला तुम्ही सगळं हडपिता तुम्हीच, बळकीता तुम्हीच, गुंडगिरी करून पैसा कमीता तुम्हीच, लपूनच तुम्हीच ठुता। कशाला ठुतार लपून? पण गोपीनाथ मुंडेंच्या नंतर संघर्ष वाढला, ते झाकणं नसलेले टंबळे, त्यांचं आपण चांगलं नाव घेतलं मुंडे साहेबांचं, कितलं की ते टंबळे नसतात कधी, झाकणं नसलेले बिगर बुचनाची, त्या पैदाशी लगेच लेट्यात आमच्या साहेबाचं नाव घेऊ नको। पण गोपीनाथ मुंडे तर सगळ्यांचे चांगलं नाव घेतलं ना, याच्या पाठीमागे एकदा घेतलं, तेव्हापासून आणखी घेतलंच नाही मग आपण। की तो माणूस एकदम चांगला होता, कधी जातीवाद पसरू देत नव्हते। सगळ्या जाती तर आमच्या सगळे मराठ्यांचे आमदार त्यांच्याकडेच असायचे। मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद घ्यावं बीडचं, किंवा अजितदादांनी घ्यावं, किंवा एकनाथ शिंदेने घ्यावे, जे प्रमुख नेते, तुम्हाला तसंच वाटतं? हे बघा, आता जनतेची मागणी आहे, त्यांच्याबरोबर आम्ही असणारच, नसण्याचं काही कारणच नाही। पण आमचा खरा मुद्दा हे आहे, कोणची जागीरदार अवलाद बसू दे, संतोष भाईला आम्ही न्याय देणार आहे। तुम्हाला कोणत्या टोकाला जायचं त्याच्या जा, आम्हाला ज्या टोकाला जायचं ते आम्ही जाणार आहे, आम्ही न्याय घेणार आहे। आता 28 तारखेचा पहिला मोर्चा, आता हे लोन पसरणार आहे राज्यभर। आता सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराड।